कर्नाटकच्या दिशेला रवाना होताना पाहायला मिळतात, मात्र त्या सगळ्यांनाच कर्नाटकच्या पोलिसांनी या ठिकाणी रोखलेलं आहे। मी दुसऱ्या बाजूला दृश्य दाखवतो। मोठ्या पद्धतीनं पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण सीमा भागामध्ये खरं तर तैनात करण्यात आला होता। कालपासूनच मोठ्या प्रमाणात या दूधगंगा नदीवरील पुलावरती हा बंदोबस्त जो आहे तो कर्नाटकचा या ठिकाणी तैनात आहे। आपण जर ही दृश्य बघितली तर कर्नाटकातल्या निपाणी पोलीस ठाण्याचे सगळे पोलीस कर्मचारी आहेत या ठिकाणी कालपासूनच नाकाबंदी करून जे शिवसैनिक या ठिकाणी दाखल होणार होते, जे बेळगावला जाणार होते, त्यांना रोखण्याचं या ठिकाणी त्यांनी बॅरिकेटिंग देखील केलेलं आहे। आणि दुसरीकडे आपण बघताय ही सगळी दृश्य ज्यामध्ये आपण जर बघितलं तर संजय पवार असू देत, विजय देवणे असू देत, यांच्यासह शिवसेनेचे काही पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती असणारी दूधगंगा नदी आहे आणि त्या दूधगंगा नदीवरतीच खरं तर पुलावरतीच या सर्वांना रोखण्यात आलेलं आहे। आज अधिवेशन खरं तर त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांनी घेतलं होतं आणि त्या अधिवेशनाला आम्ही कुठल्याही पद्धतीने जाणार असा इशारा देखील दिला होता, मात्र त्यांना आता या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे। गत वेळी देखील अशाच पद्धतीचा इशारा जो आहे तो या सगळ्या शिवसैनिकांनी दिला होता।